हाय एव्हरीवन. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आलो आहेत आपण शामीगोंडा बघण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्या भाषेत काय म्हणता तुम्ही बैलगाडा शर्यतला ते तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आज आलो आपण बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. तर मित्रांनो, गर्दी पण खूप जमली होती आणि असं वाटत होते की एखादी जत्रा भरली अशी गर्दी होती मित्रांनो. आणि टॉपच्या गाड्या आल्या होत्या, त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. आणि आपणही आलो होतो, उन्हाचं वातावरण होतं त्याच्यामुळं थोडे चटके लागत होते. पण नांद हा एकदम वेगळाच असतो. बैलगाडा शर्यत म्हणलं म्हणजे बेकार नांद असतो. भूक पाणी ताण काहीच लागत नाही याच्यामध्ये, टेन्शन नाही. त्याच्यामुळे या नांदामध्ये लोक डायरेक्ट एकदम एकाग्रतेने बघत होते. आणि सुपर अशा गाड्या होत्या बैलगाडा शर्यतमध्ये, म्हणजे एकदम आणि अंगाला काटे येईल अशा बैलगाडा शर्यतमध्ये, टेन्शन नव्हतं. आणि आपले मित्रपरिवार पण होते सोबत मित्रांनो. आणि असे व्हिडिओ आपले नवीन नवीन येत असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही आपल्या लाडक्या भावाला नक्की सपोर्ट करा. खूपच सुंदर गाड्या सुटल्या होत्या मित्रांनो. पहा मित्रांनो, नांदापुढं सगळं बाद आहे. एक नंबर गाड्या. आणि बैलगाडा शर्यत म्हणलं म्हणजे एकदम गर्दी असतीच, म्हणजे डायरेक्ट टेन्शन नाही राहत, एकदम मजेमध्ये असतं. आणि शेतकरी बांधव ह्या आपल्या प्राण्यांना खूप जीव लावतात, त्याच्यामुळं मागा मोलाचे वासरं असतात. आणि बैलगाडा शर्यत म्हणलं म्हणजे एकदम शरारा असतो एकदम. जेवढं आपण स्वतःच्या मुलाला जीव लावतो, तेवढे आपले शेतकरी बांधव आपल्या प्राण्यांना जीव लावतात. त्यामुळं एकदम म्हणजे एकदम रौनक येते शामीगोंड्यामध्ये, टेन्शन नाही डायरेक्ट. तर असे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो नक्की करा. आणि आपल्या प्रिय मित्राला तुम्ही सपोर्ट नक्की करा मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ येत राहतील आपल्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर. शेवटची एक गाडी राहिली अजून, ती पाहून घेऊ आपण. आणि एक नंबर गाडी झाली ही पण. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. तोपर्यंत जय श्रीराम, धन्यवाद.